नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये वासंती कुटी आणि मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी उन्हाळ्यात गणपती बाप्पाला उष्णतेपासून संरक्षण मिळावे आणि थंडावा मिळावा यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येते. यंदाही श्रींच्या मूर्तीला वासंती कुटी आणि गाभारा 50 लाख मोगऱ्याच्या फुलांनी सजवून हा मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला. मोगऱ्याबरोबरच जाई जुई, चमेली, गुलाब, जास्वंद, केवडा, दवना अशा सुवासिक फुलांचा वापर यात करण्यात आला. या सर्व फुलांचा सुगंध मंदिर परिसरात दरवळत होता. सुवासिक फुले आणि चंदनाचा लेप यामुळे श्रींचे मनोहारी रूप आणखीनच फुलले होते. गणपती बाप्पाचे हे मनोहारी रूप आपल्या मोबाईलमध्ये सामावून घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हिंदुस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असूनही सरकार मात्र त्याकडे पुरेसं लक्ष देत नसल्याची खंत ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकरराव ढवळीकर यांनी व्यक्त केली. राज्याचे माजी ग्रंथालय संचालक कृष्ण मुकुंद उचळमकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉक्टर मधुकरराव ढवळीकर यांच्या महाराष्ट्राची कुळकथा या ग्रंथाला ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर प्र. ल. गावडे यांच्या हस्ते कृष्ण मुकुंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, कार्यवाह सुनील महाजन उपस्थित होते. ढवळीकर म्हणाले, युरोप अमेरिकेचा इतिहास प्राचीन नसला तरी तेथील लोक त्याबाबत उत्सुक असतात. हिंदुस्थानात मात्र असे दिसत नाही. जगामध्ये उत्खननाचे तंत्र मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहे. ऐतिहासिक संस्कृती आणि सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी या तंत्राचा उपयोग होत आहे. असं सांगतानाच हिंदुस्थानात मात्र मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असूनही सरकार संशोधनाबाबत उदासीन असल्याची खंत ढवळीकर यांनी व्यक्त केली. डॉक्टर प्र. ल. गावडे म्हणाले, वैचारिक ग्रंथांना पुरस्कार मिळणे हे साहित्यिक आणि साहित्यासाठी सुद्धा प्रेरणादायी बाब आहे. ज्येष्ठ लेखकांप्रमाणे तरुण लेखकांनाही प्रोत्साहन मिळाले पाहिजेत. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सब टीव्हीवरच्या FIRच्या कथानकानं 20 वर्ष पूर्ण केली. सब टीव्हीवरील FIRच्या कथानकाने 20 वर्षाची काळजी घेतल्यानंतरही या शोला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम व कौतुक यात जराही उणीवा जाणवत नाही. याबद्दल बोलताना सब टीव्हीचे EVP आणि व्यवसाय प्रमुख अनुज कपूर म्हणाले, FIRला सुरुवातीच्या काळापासूनच भरघोस प्रतिसाद मिळाला असून याच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उत्कृष्ट संकल्पना आणि दमदार पात्र योजना यामुळे या कार्यक्रमाने दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत आणि या कार्यक्रमाला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला आहे. या शो मध्ये अधिक मनोरंजकतेचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने आम्हाला या 20 वर्षाच्या काळजीपेची कल्पना सुचली. 20 वर्षाची काळजीप दाखवलेल्या या कथेत चंद्रमुखी चौटालाची बदली आणि नियंत्रणाबाहेर गेलेले रावणपूर मधील गुणांचे प्रमाण दाखवण्यात आले आहे. FIRची पात्र योजना अतिशय दमदार असून या शो मध्ये चित्रांशी रावत, कोपी भल्ला, संदीप आनंद, सपना शिखरवार, दीपेश भांड, मंजू शर्मा, प्राण मिश्रा, मोहित मट्टू, सुरेश चाटवाल आणि निर्मल सोनी यासारखे विख्यात कलाकार काम करणार आहेत. लष्कराच्या ताब्यातून पुरंदर किल्ला मुक्त करावा या मागणीसाठी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले. किल्ले पुरंदर येथे 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून या ठिकाणी हजारो संख्येने शंभू भक्त जमा होतात. लष्करांच्या जवानांकडून त्यांना अडवणूक होते. त्यामुळे लष्कराकडून पुरंदर किल्ला मुक्त करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, रमेशभाई आगावणे, अमोल काटे, रमेश हांडे, अजय भोसले, संतोष शिंदे, अजयसिंह सावंत, प्रशांत पवार, सुधीर पानसरे, सुनील पासलकर, विजय वरखडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा व शहराचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांना शिष्टमंडळाच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले.
स्पीक मॅकेतर्फे शास्त्रीय संगीतावर आधारित रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्थानी संगीताची ओळख असणारे शास्त्रीय गायन, वादन आणि संगीत अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्पीक मॅके संस्था आणि दूरदर्शनतर्फे नादभेद या शास्त्रीय संगीतावर आधारित रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीत आणि वादन किमान 4 वर्षे शिकणाऱ्या 26 वर्षापेक्षा कमी वयाच्या कलाकारांना या रियालिटी शो मध्ये सहभागी होता येणार आहे. दूरदर्शनच्या सर्व 18 केंद्रांमध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार असून यामध्ये किमान 1 लाख स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्पीक मॅके संस्थेचे किरण शेठ यांनी सांगितले. हेमंत जांभळे, गीता प्रकाश यावेळी उपस्थित होते. पंडित भीमसेन जोशी युवा पुरस्कार, पंडित रविशंकर युवा पुरस्कार, उस्ताद अल्ला रखा युवा पुरस्कार, MS सुबलक्ष्मी युवा पुरस्कार, विद्वान शेख चिना मौलवा युवा पुरस्कार, विद्वान पालघाट मणी अय्यर युवा पुरस्कार आदी 6 विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक 10 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक 5 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक 2 लाख रुपये देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खान, बेगम परवेज सुलताना या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेमध्ये प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी आणि मंजुषा पाटील यांनी माझी गायकी या कार्यक्रमाद्वारे सांगीतिक प्रवास उलगडला. शास्त्रीय संगीताच्या मैफिली करण्यास सुरुवात केली तेव्हा अंगातील सळसळत्या उत्साहामुळे लोकांना प्रभावित करणे आणि त्यांनी आपल्याला पुन्हा बोलवणे हीच वृत्ती मनात होती. मात्र संगीतातील साधनेमुळे या विचारांमध्ये हळूहळू बदल होत गेला आणि रागाला शरण जायचे या परिपक्वतेकडे जाऊन पोहोचलो. सुरांबरोबरच त्याच्यासमोर नमते होण्याचा दृष्टिकोन शास्त्रीय संगीत आणि गुरूंच्या गायकीने दिला. हा शून्याकडून प्रगल्भतेकडे झालेला आपल्या गायकीचा संपूर्ण प्रवास प्रसिद्ध शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी आणि मंजुषा पाटील यांनी गीतांच्या सादरीकरणासह रसिकांसमोर स्वरबद्ध केला. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण, गुरूंकडून मिळालेले आणि झालेले संस्कार, गायकीत कालपरत्वे झालेले बदल, विकसित झालेला दृष्टिकोन, अशा पद्धतीनं समीरण वाळवेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधत जणू बुवांची आणि काणेबुवा यांचीच गायकी रसिकांसमोर उलगडली. कार्यक्रमाची सुरुवात मंजुषा पाटील यांनी मुलतानी रागातील हमसे तुम इकरार करो या बंदिशीने करीत लहानपणी नृत्याकडे असलेला ओढा आई वडिलांमुळे शास्त्रीय संगीताकडे वळला असल्याचं सांगून काणे गुरुजींसारखे गुरु कसे लाभले याची आठवण रसिकांसमोर कथन केली. तर शौनक अभिषेकी यांनी संगीत व गुरूंचे महात्म्य सांगणारी सम्राट तानसेन यांची बंदिश सादर करत गंगा घरीच असेल तर तिला बाहेर कशाला शोधायचे अशी जाणीव झाली. मात्र बाबा सतत व्यस्त असल्याने त्यांचे शिष्य हेच माझे जग बनले असं सांगितलं. यावेळी तबल्यावर हर्षद कानेटकर यांनी तर हार्मोनियमवर उदय कुलकर्णी यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक घैसास यांनी केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा यावर्षी मराठीतूनच घेण्यात यावी, अन्यथा परीक्षा हाणून पाडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महावीर माने यांना घेराव घालण्यात आला. ही परीक्षा इंग्रजी व हिंदी भाषेतून घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. मराठी विद्यार्थ्यांना या निर्णयाने समान संधीचा हक्क लढावला जात आहे. पूर्वी महाराष्ट्रातून सुमारे 200 ते 250 विद्यार्थी यश मिळत होते, पण हा निर्णय अचानक लादल्याने मराठी विद्यार्थ्यांची संख्या घटणार आहे. स्वाभाविकरित्या इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आणि हिंदी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार आहे. या सर्व प्रकारातून इंग्रजी आणि हिंदीला लादण्याची वृत्ती दिल्ली येथील अधिकारी आणि पदाधिकारी करत आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषा असताना सर्व प्रादेशिक भाषा वगळून हिंदीचाच बुळका दरवेळी करण्यात येतो. ही परीक्षा काही दिवसांवर आली असताना विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महावीर माने यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा विभागाचे कार्यालय व मुंबई येथील कार्यालयाशी पत्रव्यवहार करून मराठीतूनच परीक्षा घेतली जाईल असं आश्वासन दिल्याची माहिती साबळे यांनी दिली. या आंदोलनामध्ये मनसेचे उपशहराध्यक्ष संदीप मोहिते पाटील, मनविसेचे रणजित ढगे, सचिन काटकर आदी सहभागी झाले होते. कोणत्याही कलाकारासाठी संगीताचा आनंद हा फार वैयक्तिक असतो असं मत गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केलं. अक्षरमानव इमेज मीडियाच्या वतीनं देशपांडे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वैभव जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कोणतेही काम मी समरसून होऊनच करतो, त्यामुळे ते काम होणार नाही असं मला वाटतच नाही. उलट मी ठाम असतो. मला CA व्हायचे होते, मात्र आतून कुठेतरी सतत वाटायचे की माझे आजोबा फार मोठा माणूस होता, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे मला त्यांना जे मिळाले नाही, जे अर्धवट राहिले ते पूर्ण करण्यासाठी पाठवले गेले आहे. कोणत्याही कलाकारासाठी संगीताचा फार आनंद वैयक्तिक असतो, मात्र तोच कलाकार जेव्हा स्वरमंचावर बसतो तेव्हा मनोरंजन करणं ही कलाकाराची जबाबदारी असते. श्रोत्यांशी तो बांधील असतो, त्यावेळी गाणं फक्त त्याच्या एकट्याचे नसते असं मत देशपांडे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, वसंतोत्सव सुरू केला तेव्हा त्याला शास्त्रीय, गझल, उपशास्त्रीय असे कोणतेही लेबल लागू नये म्हणून सगळ्या प्रकारचे संगीत या महोत्सवात सुरू केले गेले. एका महोत्सवाचा फटका भरून काढण्यासाठी खरे तर कट्यार केले, मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर इतर संगीत नाटकेही आणली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.